मी स्वाती केंद्रे नांदेडहून आलेली आहे। मी एक शिक्षिका आहे। मला 2011 पासून डायबिटिक आहे आणि हा बराच कालावधीपर्यंत नॉर्मल होता, पण कोरोना पॉझिटिव्ह झाले त्यानंतर मला इन्सुलिन लागलं आणि इन्सुलिन लागल्यामुळे त्याचे साइड इफेक्ट यामुळे थोडी मनामध्ये भीती होती, कारण माझ्या आईला पण शुगर आहे आणि आईची जी आता सध्या उतार वयामध्ये त्रास होतोय तिला, ते पाहून असं वाटलं की आपण पण या बिछाण्यावर किंवा आपलं कोणी करावं हे लागू नये, म्हणून माझा थोडा प्रयत्न। आणि माझी बहीण तिने मला नेहमी मोटिव्ह करत राहिली की तिने एकदा फेसबुकवर DFF पाहिलं आणि आपण इथं जॉईनच झालं पाहिजे असं सांगितलं आणि मग आम्ही मार्च 2023 मध्ये या ग्रुपमध्ये जॉईन झालो। सुरुवातीला वाटलं की आता आपल्याला हे सगळं ऐकून होतो आम्ही, हे असं करायचं तसं केलं चांगलं होतं, पण आता हे जॉईन झाल्यानंतर थोडंसं अवघड वाटू लागलं, पण थोडा उत्साह आला बघूत तर करून, आणि मग हळूहळू करत गेले आणि 2-3 महिने माझा थोडा मार्च एप्रिल मे हा कालावधी माझ्या सुट्ट्यांचा असतो ते फार जुळून आलं आणि मला खरोखरच 2 महिन्यातच रिझल्ट दिसू लागला आणि माझ्या पहिल्या 1-1.5 महिन्यातच माझ्या 2 गोळ्या कमी झाल्या शुगरच्या। इन्सुलिनची मात्रा त्यांनी हळूहळू कमी केली। मध्यंतरी थोडं डिस्टर्ब झालं, पण ते सुरळीत आणण्यासाठी पुन्हा एकदा रेसिडेन्सी याला यावं अशी मनातून माझ्या बहिणीची आणि माझी फार इच्छा होती, कारण सरांचे फेसबुकवर जे व्हिडिओ पाहिले त्यावरून वाटू लागलं की आपणही या गोष्टीचा किंवा इथल्या आनंदाचा एक भाग व्हावा आणि काय करायचं नेमकं हेही आपल्या डोळ्यांनी पाहावं, म्हणून आम्ही या कॅम्पला शिबिराला जॉईन झालो। आणि खरोखरच सरांच्या व्हिडिओमध्ये जसं होतं किंवा सरांचं नेहमी फेसबुकवर आम्ही पाहत होतो त्यापेक्षा कितीतरी चांगलं निसर्गाच्या सानिध्यात राहून आपण आजार पण कमी करू शकतो, हेही मी मुलांना सांगते किंवा आम्ही चर्चेतून हे करतो, पण स्वतः अनुभव कसा घ्यायचा ते इथं आल्यानंतर खरोखर आज 5वा दिवस आहे, पण घरी आम्ही जास्तीत जास्त 10 सेकंदाच्या वरती दिवसातून एकदाच बोलणं झालं, पण बिलकुल आम्हाला आठवलं नाही। आमची सकाळ संध्याकाळ शुगर चेक केली जायची, पण त्यामध्येही त्याचा रिझल्ट काय असेल याचा ताण आमच्या मनावर नव्हता, कारण इथलं जे वातावरण आहे ते वातावरण आणि यातून आम्हाला जे काही वेगवेगळे काय करायचं, तुम्ही शुगर मुक्तीकडे तुमची वाटचाल कशी असावी याकडे आम्हाला सरांनी सकाळपासून ते रात्रीपर्यंतचा प्रोटोकॉल, आहारामध्ये काय असावं हे सगळं त्यांनी इथं सांगितलं। आणि त्यासोबतच सरांनी माझे 2 इन्सुलिन सकाळ संध्याकाळी जे होते ते दोन्ही सरांनी बंद केले आणि याचाच परिणाम की ह्या शिबिरामधून मला काहीतरी घेता येईल आणि ह्याचं मी सरांनी जे आता पुढचा माझा प्रवास सांगितलाय तो मी काटेकोरपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न तर 100% करणारच आहे, कारण सरांनी जे मार्गदर्शन केलं, सरांच्या हाताखाली जे काही त्यांची टीम आहे त्या टीमकडूनही बरंचसं काही घेण्यासारखं आहे। धन्यवाद।